नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. अनिशा आता काव्याला कॉल करते आणि म्हणते की काय गं काव्या, जेव्हा पार्थला त्रास होतो तेव्हा तुला वाईट वाटतं. जेव्हा पार्थला एखादी गोष्ट मिळाली नाही तर तू तुझा जीव कासावीस होतो. हे काय चाललंय काव्या? अगं सांगून टाक ना स्पष्टपणे की तू पार्थच्या प्रेमात पडली आहेस. अगं तू प्रेम करायला लागली त्या पार्थवर आणि कशाला लपवतेस? आता असं म्हटल्यावरती काव्या पार्थच्या समोरच असते आणि त्याला ज्या वेदना होत आहे, जे दुखापत झालेले आहे, त्याचा खरंच काव्याला खूपच त्रास होतो आणि ती आता विचार करू लागते. पुढे आता नंदिनी देवळात गेलेली असते. ती मंदिरात आता देवाला प्रार्थना करत असते की देवा, मी काय वाईट केलं होतं की तू माझा आनंद निवास माझ्यापासून दूर लोटलास. देवा काहीही कर, पण मला माझा आनंद निवास परत मिळवून दे. प्लीज देवा, मला मदत कर. तेव्हा आता मागून कोणीतरी आवाज देताना नंदिनी एकदम आता मागे वळून पाहते, कारण कोणीतरी व्यक्ती मागे उभं असतात. हा व्यक्ती कोण आहे ते अजूनही दाखवलेलं नाही आहे प्रेक्षकांनो, पण नंदिनीच्या मदतीसाठी नक्कीच कोणीतरी हात पुढे केला आहे. नंदिनीला याचा खूप फायदा होणार आहे, त्यामुळेच आता मिस करू नका लग्नानंतर होईलच प्रेम.